देवा। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सौ समता रुपेश भास्करवार कडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्र महोत्सव 2025 महाराष्ट्र आर्य वैश्य समाज नागपूर कन्यका माता नवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे। सर्व स्पर्धांचे प्रोजेक्ट डायरेक्टर खूप मेहनत घेत आहेत आणि या सर्वांचे सल्लागार सौ स्नेहल ताई गौरशेट्टीवार, सौ मनीषा ताई ताटपल्लीवार व सौ श्रद्धा ताई सिद्धावार यांचा सर्वांना पाठिंबा आहे। तर चला मग दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मला म्हणजे सौ समता रुपेश भास्करवारला सर्व स्पर्धांमध्ये सहभागी झालेच पाहिजे। बापरे, किती छान स्पर्धा आयोजित केल्या आहेत। मला तर सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा असे वाटत आहे आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षीही खूप बक्षिसे मिळवायची आहेत। माहेरची ओटी प्रेमाची गोडी ही तर खूप नवीन प्रकारची स्पर्धा आहे। नक्कीच सहभाग घेऊन आनंद घ्यायला पाहिजे। चला लवकर तयारीला लागायला हवं। 1. निबंध स्पर्धा, विषय माझ्या आयुष्यातील सोनेरी वळण। 2. स्लोगन स्पर्धा, विषय ऑपरेशन सिंदूर। 3. स्लोगन स्पर्धा, विषय आईची सुट्टी फक्त मानवी बुद्धी। 4. कविता वाचन स्पर्धा, मनातील पाऊस। नमस्कार, मी समता रुपेश भास्करवार। माझ्या स्वरचित कवितेचे शीर्षक आहे मनातील पाऊस। माझ्या कवितेचे शीर्षक आहे मनातील पाऊस। तो पाऊस कधी दुःखांचा असतो, तो पाऊस कधी दुःखांचा असतो, कधी हसवितो, कधी रडवितो, कधी जुन्या क्षणांना जागवितो, कधी विसरलेल्या गोष्टींना आठवितो, कधी विसरलेल्या गोष्टींना आठवितो। हा मनातील पाऊस कधी शांत बरसतो, हा मनातील पाऊस कधी शांत बरसतो, कधी वादळासारखा आयुष्यात 5. भगवद्गीता स्पर्धा 16वा अध्याय, शीर्षक व उदाहरण। 6. नैसर्गिक पानांपासून दागिने बनवणे। 7. ज्वारी व धानाच्या लाही पासून दागिने बनवणे। 8. नवरात्रातील 9 रंग वापरून रांगोळी काढणे सोबत एक संदेश देणे। 9. श्रीकृष्ण जन्म व एक श्रीकृष्ण लीला दाखवणे। 10. अँटिक पानदान डेकोरेशन करणे। 11. साडी पॅकिंग करणे। 12. नॉर्थ इंडियन फूड व सोबत एक स्लोगन लिहिणे। 13. रांगोळी स्पर्धा, लाल, पांढरा व पिवळा रंग वापरून दागिने काढणे। 14. कागदाचे बटरफ्लाय डेकोरेशन करणे। 15. ऑनलाईन बिंगो। 16. बर्थडे डेकोरेशन करणे। इतक्या छान स्पर्धा आहेत। माझा तर जवळ सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन झाला आहे। खूप मज्जा आली। आता असे वाटते की केव्हा बक्षीस वितरण सोहळा होईल। मी तर खूपच उत्साहित आहे। चला तर मग बक्षीस वितरण सोहळ्यात सहभागी होऊया आणि मनसोक्त आनंद घेऊया।